नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे आपल्या नंदिनीने खूप छान एक्सरसाइज सुरू केलेली असते. तिला अजूनही आशा आहे की ती एका बाळाची आई होऊ शकते. त्याच्यासाठी ती आत्ताही खंबीरपणे उभी आहे. खचायचं नाही असं तिने ठरवले आणि रोज छान प्रकारे एक्सरसाइज करायची ठरवले. इकडे ह्या गोष्टीने पार्थला आनंद झाला आणि तो जीवाला म्हणू लागतो, तू तुझ्या बायकोला किती छान साथ देतोय, अशीच कायम देत राहा. मनातल्या मनात म्हणू लागतो की हिला आई व्हायचे म्हणून किती प्रयत्न करते आणि काव्या ती तर आई होणार आहे आणि ती ह्या गोष्टीपासून दूर पळू पाहते. दोघी बहिणींमध्ये किती फरक आहे. त्याच वेळेला नंदिनी येते आणि सगळ्यांना वॉटरमेलनचा ज्यूस देऊ लागते. काव्या मात्र आपली रूममध्ये बसून अभ्यासामध्ये मग्न आहे. अजूनही 4 चॅप्टर पूर्ण करायचं याचं टेन्शन तिला. त्यातली त्यात हे बाळाचं ओझं झालं आहे तिला. खरं तर तिचे बाबा नेहमी म्हणतात, टेन्शनची जी भरलेली बादली असते ना, ती कुठेतरी जाऊन ओतली की मग टेन्शन कमी होतं. तर ती म्हणत असते, बाबा तुम्हाला काय सांगू, माझी बादली किती भरली आहे. कुणाजवळ ओकावी आणि कुणाजवळ नाही असं तिला झालं आहे. कुठे जाऊन मन मोकळं करावं ह्या गोष्टीचा विचार ती करत असते. मनातली ही शंका जी आहे ती कोणाला तरी सांगावी असं तिला वाटू लागलेलं असतं. पण कोणाला सांगावा असाही प्रश्न पुढे समोर उभा आहे. त्याच वेळेला समोरून रम्या येते. रम्या मग लगेचच आनंदाने इथे काव्याला म्हणू लागते की माझं एक बोट निवड. तर ती बोट निवडायला कारण विचारते. तर रम्या म्हणते, अगं इतकी आनंदाची बातमी असल्यामुळे मला खूप आनंद होते. तू एका ज्युनियर पार्थला जन्माला घालणार आहेस आणि ह्या गोष्टीने मला इतका आनंद झाला आहे म्हणून तुला मी एक बोट निवड म्हणत होते आणि तू मुलाचंच बोट निवडलं. किती छान ना, म्हणजे आपल्याकडे ज्युनियर पार्थ येणार. ह्या गोष्टीने आता काव्या आणखी व्याकुळ होऊ लागलेली असते. तिला टेन्शन आलेलं असतं. काव्या त्याच टेन्शनमध्ये पायऱ्याखाली एक एक उतरत असते आणि त्याच वेळेला तिचा पाय तोल जाऊन खाली सरकणार. त्याच वेळेला रम्या पाठीमागणे येते आणि पटकन तिला सावरते आणि हळू चल म्हणून तिला सांगते. तर सगळेजण म्हणू लागतात की तू तिला धक्का का दिला. तर रम्या म्हणते, मी कुठे धक्का दिला आहे, ती पडणार होती तर तिला वाचवले मी, असं म्हणत ती सगळ्यांसमोर स्वतःची इमेज चांगलं करण्याचा प्रयत्न करते. सगळेजण मग हॉलमध्ये येऊन बसतात. वॉटरमेलनचा छान प्रकारे ज्यूस बनवलेला असतो नंदिनी आणि तो काव्याला देऊ करते. काव्या म्हणते, ताई तुला माहिती आहे ना, मला हे वॉटरमेलनचं ज्यूस अजिबात आवडत नाही, मी काही असं काही पिणार नाही. त्याचं कारण मग ती सांगू लागते की तुझ्यासाठी हे थंडाव्यासाठी छान आहे, तर तू घ्यायला पाहिजे. आत्या इथे विचारू लागतात की काव्या तुला कोणती कोणती फळं आवडतात. तिथं अशा फळांची नावं सांगू लागते. पपई, आंबा, अशा सगळ्या फळांची नावं सांगत असते ती. मला हे वॉटरमेलनसारख्या गोष्टी आवडत नाही, पण ह्या दिवसामध्ये ते घ्यायला हव्या असं नंदिनीचं म्हणणं असतं. त्याच वेळेला आई आणि बाबा घरी येतात. त्यांना पाहून इतका आनंद होतो काव्या आणि नंदिनीला. दोघीही कवटाळून आपल्या बापाला भेटायला जातात आणि छान आनंदाने मग इथे त्यांचे वडील त्यांच्याशी गप्पा मारू लागतात. इथे खरं तर कौतुक करायला आलेले असतात ते काव्या आणि पार्थचं. शिवाकडे अगदी दुर्लक्ष करण्यात येते हे शिवाला जाणवतं. शिवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण इथे काव्याचे वडील जीवाशी न बोलता पार्थशी जास्त गप्पा मारताना दिसतात. अगदी टाळल्यासारखं वाटू लागतं जीवाला. त्याच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकते. पार्थ बाबा होणार म्हणून त्याचं किती कौतुक होते आणि मी नाही होऊ शकत. ह्या गोष्टीने माझ्याकडे इतके दुर्लक्ष केलं जातं आहे का, इतकं महत्त्वाचं असतं का बाळ. ह्या गोष्टीने खरं तर त्याला खचल्यासारखं होऊ लागलेलं आहे. इथे मात्र सगळेजण आनंदी आहे. काव्याच्या आनंदात आणि पार्थच्या आनंदात आणि आंब्यांच्या इतक्या सगळ्या पेट्या ह्या काव्यासाठी आलेल्या असतात. त्याच वेळेला आत्या म्हणू लागते की काव्या तू नाही खाऊ शकणार आंबा, आत्ताच तू सांगितलं तुला फार आवडतो, पण तू पोटुशी आहे. पोटुशी बाईने अशा उष्ण गोष्टी खायच्या नसतात. हे ऐकल्यानंतर मग काव्याचा चेहरा उतरतो. त्यावेळेला जीवा मुद्दाम म्हणू लागतो, वाव मी तर हे आंबे खाणार. पार्थ मग म्हणू लागतो की ह्या आंब्यांना मी खाणार, खूप खाणार. तर त्यावेळेला लगेच तुला कापून देते असं आई म्हणू लागते. तर त्याच वेळेला पार्थ म्हणू लागतो, आई माझी बायको खाऊ शकणार नाही तर मी का खावं, माझं बाळ जन्माला येईपर्यंत मीही आंबा खाणार नाही. मग आई म्हणते, खरंच किती गुणी बाळ आहेस तू माझा, खरंच. असं सगळेजण इथं कौतुकाने कौतुक करत असतात. पार्थचं बायकोच्या प्रेमाखातर किती मोठा त्याग करतोय, 1 वर्षभर आंबा न खाण्यासाठी.
मग सगळेजण आपापल्या कामात मग्न होऊन जातात, आपल्या आपल्या गप्पा मारत असतात. इथे नंदिनीला आईसोबत घेऊन जाते, तर काव्याशी बोलण्यासाठी तिचा बाबा तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो. आणि मग इथे त्यांची खयाली खुशाली विचारण्याची सुरुवात होते. इथे ना काव्य आपल्या मनातली गोष्ट म्हणजे भरलेली जी टेन्शनची बादली आहे ना, ती कुठेतरी ओघतावी म्हणून ते आता बाबांना सांगू लागते, बाबा मला कलेक्टर व्हायचं आहे, मला अभ्यास करायचं आहे, मला हे बाळाचं ओझं नको आहे. तरी ते तिचे बाबा तिला सांगू लागतात, हा काय मूर्खपणा आहे. काही काही लोकांना किती किती वर्ष होतात तरी मुलं होत नाही. तुला इथे देवाने दिलं आहे एवढं छान दान आणि ते तुला नको आहे. मूर्ख झाली आहेस का? असा काही विचार करायचा नाही. तर ती म्हणू लागते की तुम्ही मला समजूनच घेत नाही. मी नंतर चान्स घेतला असताना बाबांशी बोलण्यात अर्थ नाही. मी माझ्या आईशीच बोलते असं म्हणत ती आईशी बोलण्यासाठी जाते. पण आई नंदिनीसोबत बोलत असते. नंदिनीला म्हणू लागते, तू आई होऊ शकणार नाही या गोष्टींनी तुला वाईट वाटत आहे का? तर नंदिनी म्हणते, नाही गं, मी प्रयत्न करणार आहे, होईल ना मी आई. इथे खरं तर तिथे आई म्हणू लागते की बरं झालं, तुला जरी नाही झालं तरी तुझ्या बहिणीला होणार आहे. या घरातली मोठी सून आहे ती. त्या नात्याने सगळेजण किती आनंदी आहेत. घरात लहान बाळ येणार आणि सगळ्यांचा आनंद वाढणार. इथे काव्य ऐकते की माझी आई तर माझ्याच होणाऱ्या बाळासाठी कितीतरी स्वप्न पाहते. तिच्याशी या विषयावर बोलणं शक्यच होणार नाही. मात्र इथे आता पार्थसोबत बोलण्यासाठी त्याची आई आलेली असते. काव्याच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद दिसत नाही आहे. ती नेहमी टेन्शनमध्ये दिसते. त्याचं कारण काय? तर पार्थ म्हणतो, कुठे काय? खरं तर पार्थला त्याच्या आईला सांगताच येत नाही की काय झाले. काव्याला बाळ नको आहे असं ती म्हणते. हेच कुठल्या तोंडाने सांगणार तो? इथे मात्र त्याची आई फार आनंदी असते आणि ती म्हणू लागते की तो ना काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, सगळं चेकअप रुटीन वगैरे सगळं चेक करून आण. पहिली जी असते ना चेकअप, ते फार महत्त्वाचं असतं. तिथे ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल आणि मेन म्हणजे सोनोग्राफी पण केली जाते. ती फार महत्त्वाची असते आणि ते सगळं रुटीन चेकअप करताना नवरा बायको सोबत असायला हवे. प्रत्येक क्षण अनुभवायला हवा बाळाचं. मग तो म्हणतो, ठीक आहे आई, आजच आम्ही दोघंजण हॉस्पिटलला जाऊन येतो. हे सगळं ऐकल्यानंतर रम्या आता एक प्लॅन करत आहे. तिच्या प्लॅनमध्ये विकास नावाचा व्यक्ती आता तिच्यासोबत सामील होणार आहे. नंदिनी आणि जीवा हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. त्यांच्या रिपोर्ट येण्याची वेळ झालेली असते. डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर म्हणू लागतात की तुमचे 2 रिपोर्ट अजून आलेले नाही, ते उद्या येणार. ते उद्या आले की मग आपल्याला पुढचं बोलणं करता येईल. मग इथे काही आणखी प्रॉब्लेम आहे का असं नंदिनीला विचारायचं असतं. पण डॉक्टरांशी ह्या विषयावरती जीवानी बोलावं असं म्हणत ती त्याला सांगू लागते की तू डॉक्टरांशी बोल. पण डॉक्टरांशी बोलण्याची हिंमत काही जीवाची झाली नाही आणि तो उठून बाहेर निघून गेला. आणि तो गेलेला पाहून मग इथे नंदिनीही त्याच्या मागे जाते. इकडे आपल्याला हेही पाहायला मिळणार की काव्या जेव्हा हॉस्पिटलमधनं बाहेर येते ना, तेव्हा ती पार्थला इथे सांगू लागते की बघ ना रे, हे रिपोर्ट्स वाचलेस का तू? तर तो म्हणतो, काय पाहिलेस तू त्यात? तर ती म्हणते, माझ्या आतमध्ये एक हृदय आहे आणि ते म्हणजे चालतंय, धडधडतंय. ह्या गोष्टींमुळे मला खरं तर खूप प्रश्न पडले. माझ्या आत आणखी एक हृदय कसं काय जन्म घेऊ शकतं? तर इथे पार्थ म्हणू लागतो, ही तर निसर्गाची किमया म्हण. 9 महिने आई एका छानशा पिल्लाला जन्म देते, की तिच्या आत एक हृदय धडकतं. हे सगळं निसर्गाने निर्मिती केलेली सगळी गोष्टी आहे. ह्या तू स्वीकार आता. इथे मात्र पार्थ आणि काव्याचं खूप सारं कौतुक होते. हे पाहून जीवा चिडचिडू लागतो. त्याचं चिडचिडण्याचं कारण त्याची आई विचारू लागते. तर तो तिला सांगतो, मी बाबा होऊ शकलो नाही म्हणून मला सगळेजण टाळताय. माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. मी मुलगा म्हणून किंवा जावई म्हणून कोणाच्या नजरेतही येत नाही. यात माझा काय दोष? बाबा होणं इतकं महत्त्वाचं आहे का? आता ह्या प्रश्नाने कोणतं वादळ निर्माण करणार नंदिनीच्या आयुष्यात, तेही आपण पुढे पाहूया. चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तोपर्यंत धन्यवाद.